खरंच मी भारावरून वापरून गेलेलो आहे. तसं मी थोडा शिकत आहे. 5 मिनिटात तुमच्या सगळ्यांवर कविता पण करू शकतो. ओके, येस. सो आर यू रिअली एक्साइटेड? नाशिक आहे ना, मराठी बोलत चालेल का? मुंबईमध्ये ना थोडं आंदोलन चालू आहे आणि त्यांचा आणि नाशिकचा जरा थोडा संबंध आहे. थोडा संबंध आहे ना. आपण मराठी बोलत किती लोकांना मराठी आहे, किती लोकांना हिंदी पाहिजे? या बात 100 वर्षेस सो नाव बाबाजी एवढे आणि आम्ही सुरू करण्यापूर्वी भाषा एवढे माझ्यासोबत सुरू करण्यापूर्वी ईश्वराचे आभार जे रोजच आपण मानतो. किती लोक रोज सकाळी उठल्यानंतर परमेश्वराचे आभार मानतात. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच फ्रेंड्स. इतका सुंदर जन्म परमेश्वराच्या कृपेने मिळाला, इतकं सुंदर निरोगी आयुष्य मिळालं, इतकं हॅपी हेल्दी आणि ऑसम लाईफ मिळालं आणि सगळे सुंदर सुंदर फ्रेंड्स मिळाले आणि आमचे आपले महेश आणि शर्मा पाटील डायमंड ग्रुप घ्या एकत्र दोन टाळ्या वगैरे. मी व्यवसाय डॉक्टर आहे, मगाशी फिजिशियन आहे आणि 28 वर्ष पोस्ट एमडी मी प्रॅक्टिस मध्ये मेडिकल प्रोफेशन मध्ये आहे. माझं स्वतःच हॉस्पिटल आहे. नाशिकवरून पुण्याला किती लोक जातात? किती लोक गेले पुण्याला? गेले असतील नाशिक पुणे करायला जातो. मनसर माझं गाव आहे, मनसरला माझं हायस्कूल आपल्याला तिथे होतो. साखरला आमचं हॉस्पिटल आहे. आपल्याला तालुका आमची जन्मभूमी आणि खेडतालुका आमची कर्मभूमी होती. बरेच वर्षी 13 वर्ष मी प्रॅक्टिस केली, मेडिकल कॉलेजमध्ये होतो आणि त्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये हा बिझनेस आला. 2005 साली खरं तर बिझनेस आला होता 2001 साली. तेव्हा माझ्यासारख्या मोठ्या भावांना विषय प्रपोज केला आणि मी तो सुरुवातीला जेव्हा भावांना सांगितलं मी त्याने वेळेत काढलो. इनफॅक्ट आमची स्टोरी मी सांगणार होती तुम्हाला. पहिला हात खरं स्टोरीचा आहे, सेकंड हात टीचिंगचा आहे, बरोबर ना? तर दोन्ही हात टीचिंगच पाहिजे. हॅलो, मीच पाहिजे. थोडी स्टोरी पण मिळेल पाहिजे तुम्हाला आमची. मेसेज हाच एक स्टोरी मधून की आम्ही पण तुमच्यासारखे नाव शिकतो. ओके, या व्यवसायात येण्यापूर्वी आमचं लाईफ जे होतं एक लाईफ वेगळं होतं, जे मेडिकल प्रोफेशन होतं आणि मेडिकल प्रोफेशन मध्ये येण्याच्या पूर्वीचं लाईफ एकदम सिंपल होतं, सर्वसाधारण तुमच्या आमच्या घरात. किती लोक पहिल्यांदा थँक्यू सो मच फॉर कमिंग. तुमचं स्वागत आहे. किती लोक ऑलरेडी व्यवसायामध्ये? वंडरफुल, तुमचंही स्वागत आहे. सो फ्रेंड्स, माझं लाईफ अगदी सिंपल होतं की ऍक्च्युली व्यवसायात मराठी स्टोरी सांगतो म्हणून ते सांगतो. ओके, या सेमिनारचं फॉर्मॅट राहतो की पहिल्या पार्टमध्ये स्टोरी आणि सेकंड पार्टमध्ये टीचिंग, त्या टीचिंगमध्ये काय केलं यशस्वी झालं. मी जेव्हा जपानला आलो ना तेव्हा मी फार छोटा होतो आणि मला काही माहिती होतं. मला काही माहिती नव्हतं मी डॉक्टर होतो. मला माहिती नव्हतं की तुम्ही पण काही छोटे होते ना. जेव्हा एक मुलं जन्माला येतं ना ते एकदम इनोसेंट आहे. त्याला माहिती नाही तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, कुठल्या फेजचा आहे, तो काय बनणार आहे, तो कोणाच्या काहीच पण नसतं त्याला. एव्हरीबडी इज कोरी पाणी, ब्लँक स्लेट. आणि मग आपण जन्माला येतो जसं आपल्या सराउंडिंग मध्ये वाढतो तसं आपल्याला सांगत राहतो. मला कोणीतरी नाव ठेवलं तू बाबाजी आणि मी जेव्हा तुम्ही बाबाजी कोणाला ठेवतो वेगळं तो वेगळं कोणी जो तो आपल्या क्षेत्राप्रमाणे तो बिलीव्ह करायला होतो.
कोळीपाडी तुम्हाला 3 लाख नाव ठेवतो, तुम्ही डायमंड आहात. सो फ्रेंड्स, लाईफ वॉज व्हेरी सिम्पल. लाईफ आमचं पण खूप सिम्पल होतं. मी एका शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो त्यावेळेस आमच्या घरी लाईफ नव्हती, सिम्पल होतं. माझे आजोबा एकदम आले होते 10 वर्ष आपली गावाचे, आणि कोणती पाणी नावाची पदवी आम्हाला लागली ते आम्ही चिकटून आहे. अजून आम्ही नाव चिकटायचं काय बाबाची घेऊन पाणी पा अंतिम तर पाच कोणी घेऊन घेऊन पाच पाणी आपल्या पश्चिम महाराष्ट्रात खूप लागतं उपास आपण ठेवू. पण लाईफ ऑफ सिम्पल, शेतकरी कुटुंब आणि आयुष्यामध्ये काहीही लक्झरी असं आपल्याला माहितीच नव्हतं. सर्वसामान्य मुलासारखं आमचं बालपण सर्वसामान्य गेलं. गावातल्या मराठी शाळेत, जिल्हा परिषद शाळेत मी शिकलो. हे माझं घर आहे. ओके, दिस वॉज माय हाऊस. हे कोकणातलं आहे ऍक्च्युली, हे इकडचं. हे सगळं माझ्या आजूबाजूला बाकीचं मोठं घर होतं आणि आमचं इकडचं आहे. हे शेवटचं आमचं आहे. बाकी आजूबाजूचे धाकटे दोघं भाऊ त्यांचे वाटण्या झाल्या. मी लहान 4वीत असताना मला ते आठवतं. माझ्या आपलं कुटुंब पण होतं, त्यांनी 32 लोकांचं कुटुंब होतं आमचं. खूप मजा होती, खूप धमाल होती. असे काय कोणी काय असं काहीच माहित नव्हतं. खूप आनंद असतो बालपणी. कुठल्या लग्नाची माहित नसतं, काय नाही काय काहीच नव्हतं घरामध्ये. एक लाईटचं तो 40 करून असतं सीमाचं ते बनायचं तरी दाखवतो घरावर. काय म्हणत नसतो, गोल गोल जुने वर खाली करायचं करतात. छान झालं, सिंपल आहे ना. आणि 4-5 बैल, म्हशी, गाया. मी म्हशी मागून मला काढायची इच्छा नसायची, जायचं. मला करायच्या आधी मी शाळेमध्ये पहिले यायला लागलो, म्हणजे पहिलीपासून बालवाडीपासून. पहिल्या आणि दुसरीला मी गेलोच नाही शाळेमध्ये. माझी बहीण दुसरीत होती आणि तिच्या मागे मी शाळेत यायचो. मला बालवाडीपासून यायचे. पण शिक्षकांना प्रगती चांगली वाटली. त्यांना सर आठवड्यासाठी चांगले शिक्षक होते आमच्या शाळेत. त्यांनी ओळखलं पुरुष आहे आणि त्यांनी लहान मला डायरेक्ट पहिली दुसरीची परिषद 30 नाव होतं माझ्या शाळेला. आणि खूप लहानपणी शाळेत गेलो. सगळ्या शिक्षकांची कृपा राहिली आणि आजूबाजू कुठे होती. शाळेत कोणी पहिला नंबर सोडला नाही. 12 काय पहिला शिक्षकांचा काय प्रार्थना द्यायला राहिलं. आणि एका शिक्षकांनी माझ्या लाईफमध्ये एक ड्रीम टाकलं की तुम्ही बघताय ही आमची गावची शाळा. हे माझं 1982 होतं, जेव्हा मी 7वीला होतो. 7वीची पोरं पुढे आमच्या कोणाच्या पायात चप्पल नाही, खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि टोपी हे असा पेहरा होता. तुमच्या बऱ्याच असं नाही होतं, सिंपल. माझं पण लाईफ असंच होतं. चप्पल कशाला लागते हे आम्हाला माहितीच नव्हतं. कधीतरी कुठं पाहुणे मिळायचं असेल तर चप्पल. मला चप्पल 10 किलो मिळाली वाटते. ओके, मी 10 किलो चप्पल मला स्पेशल मिळाली. आणि माझं पोरगा 1 वर्ष झालं तर 10 जोड होते चप्पलची. लाईफ कसं चेंज होतं हे असं भल्यानंतर आमच्या व्हायचं. कारण माझ्याशी प्रवाह पेढी निघायची आणि ते माझे शिक्षक जे ते उभे बसत आले आज तुझ्या आणि ते या जगात नाही. पण त्यांनी मला खरं तर कड्यावर उचलून घेतलं. त्यांनी सांगितलं एक हुशार बाबा तू डॉक्टर होऊ शकतो. आणि मी 7वीला होतो तेव्हा त्याची सायकोलॉजी माणूस बसून घ्यायची. त्याला एक्स्ट्रा क्लास त्याच्या घरी राहिलो मी. 10वी पण त्यांनी मला 1 वर्ष त्याच्या घरी ठेवलं. त्याच्या मुलासाठी मला सांभाळायला आणि मी त्या घराच्याकडे निर्णय होतो. बोंबले म्हणून आहे ते आज ते नाही आहे. दुर्दैवाने रिटायर झाले. 2-3 वर्ष पार्किंगसाठी त्यांना राखलं आणि सगळे स्वप्न वाजत झाले तिथे गेले. पण मी त्यांच्या फॅमिलीचा एक भाग म्हणून मी एक सभ्य जगामध्ये आलो. तोपर्यंत ते शेतकऱ्याचं म्हणून होतं. नंतर शिक्षकाच्या घरात वाढवलो. शिक्षणाचे उपकार मी असे कधी विसरत नाही. हे असं आम्ही मालवडीवर मी बसलेला असेल. नेक्स्ट राईट. अँड हे माझं मी 7वीला असताना असं एक फोटो आहे. हे सगळे फोटो शाळेत होते, ते नंतर मला मिळाले. मी ते शाळेत गेलो तर मला 11-12चा मित्र आमच्या शाळेत मोठ्याला मी काढलं. त्यांनी तिथे ते सगळे रेकॉर्ड मध्ये फोटो पाहिजे मला पाहतो. त्याला मावळे तुझी पण फोटो द्यायचे एवढं पाठवतो कामाला. आणि हे ते शिक्षक आहेत, ते मुख्याध्यापक होते आमचे. आणि मागे कोण कोण आहे त्यांना मी म्हणतो ओळखतही का त्याने जर म्हणतात हा मी कोण आहे. ओके, आणि ती एक आमची वर्ग मैत्रिणी. आम्ही तिघे घेऊनच होतो. वसंत गंगाराम घेवडे, उषा नामदेव घेवडे आणि बाबाजी ज्ञानेश्वर घेवडे. मी स्कॉलरशिपला मेरिट मध्ये आलो. ते 2 जण पास झाले. आमच्या शिक्षकांनी तो फोटो काढला आणि त्यावेळेस तो पेपर आला. आणि शाळेत मराठी शाळेची पहिली 3 पोरं त्यावेळेस स्कॉलरशिपला 7वीला पास झाली. ते सुद्धा एक क्रेडिट होतं, काहीतरी अचीव्ह केलं, वेगळं पण काहीतरी होतं. राईट. आणि त्याच्यानंतर मी 11वी-12वीला मनसरला गेलो सायन्स कॉलेजला. मला अनेक लोकांनी सल्ला दिला. 10वीला असताना 10वीला
डिप्लोमा कर. माझ्या एक शिक्षक होते आमच्या बाजूला, त्यांनी माझ्या वडिलांना घरीच टाकलं. आपल्या पोरांना टेल्कोचं आयटीआय दोघांनी फॉर्म भरले. त्यांच्या पोराचं झालं, माझ्या वडिलांना सांगितलं तुमच्या पोराचं पण भरा. आणि तुला टेल्कोला जायचं, आयटीआय करायचं. आयटीआय कारण मला माहिती नव्हतं, पण माझ्याकडे माझ्या गुरुजींनी टाकलेलं स्वप्न होतं की तू डॉक्टर बनू शकतो, एमबीबीएस बनू शकतो. आणि मी विरोध केला घरामध्ये, मला आयटीआय करायचं नाही, मला मेडिकलला जायचं. माझे चुलते होते ते बीएससी झाले होते. ते म्हणजे बाबा 10वीला मार्क नाही म्हणजे 12ला मिळतील याची काही गॅरंटी नाही, तू नको रिस्क घेऊ, त्याच्यापेक्षा तू पॉलिटेक्निकला जा. मी म्हटलं माझं ड्रीम मला डॉक्टर असेल, मला मेडिकलला जायचं. जेव्हा लोक म्हणतात तर तुम्ही करू शकत नाही, तेव्हा करून दाखवण्यात खूप मजा असते. मराठीला 83 मार्क होते. माणसाच्या आकडेवारीला तिथे मराठीच होतं आणि बाकीचे सगळे इंग्लिशचे बाकीचे विषय होते. तिथले मराठीचे सर म्हणजे बाबाने 10वीला मिळाले, बाबांना मिळाले त्याची काही गॅरंटी पाहणार. मी 86 पूर्ण जेवले म्हणजे सर 10वीला जेवढं मिळाले त्याच्यापेक्षा 1 मार्क जादा मिळून पाहतो. 12वी मराठीला 84 मार्क पडले. मी पुणे जिल्ह्यात दुसरा आलो मराठीला. असे गणित नाही करायचे आपल्याला. खेड्याचा पोरगा, शिक्षकाचा पोरगा. माझ्या आकडेवारीच्या क्लासमध्ये काही डॉक्टरांची मुलं होती माणसाची, ते एकदम सॉफिस्टिकेटेड, एकदम भारी राहायचे, इनशर्ट करायचे, सगळे चकाचक राहायचे. आम्हाला काही साधं राहायचं, आम्ही स्लीपर घालायचो. साधी स्लीपर असते टॉयलेटची, आम्हाला माहिती होते नंतर कळली टॉयलेट वापरायची. आम्ही ते स्लीपर घालून टॉयलेट करायचो, ती निळे पट्ट्यावरली तुटली तर त्याला खालून पीक पण लावायची. पॅराग्रॉन वगैरे हवाई पॅराग्रॉन है ना, काय माहिती काहीतरी असतं, काही प्रोफेशनलिझम असतं, काहीच माहित होतं 12वीला मी असेपर्यंत. पण आमचे काही टीचर्स लोक जेव्हा डिस्कस करायचे तर अरे हा मेडिकल जाईल, तू मेडिकल आहे, नितीन जाईल, राशी जाईल मेडिकल, बाबाजी काय राखी काय मेडिकल जाईल. आणि असं लोक आणायचं ना तर ते असं फिरूनच घ्यायचं. लोक आपल्याला गृहीत करतात की याला काय जमणार नाही. एवढा अभ्यास केला माणसं असताना मी एक छोटीशी खोली घेऊन राहत होतो 10वी. आई वडील सकाळी डबा टाकायचे, एसटी डबे यायचे. लक्ष लोक अशी शिकलेले असते. काही लोकांना आमच्याकडे पुण्याला जायचे एसटी, ते कंडक्टरच्या खाली कंडक्टरच्या सीट खाली डबा ठेवायचे, पत्र्याचा डबा असतात, त्याच्यात अडक्या बेडक्या पाहिजे वाहते, हे सगळं होतं. माझ्या आई सकाळी उठायची, आमच्याकडे गावामध्ये एसटी यायची 6:30 वाजता फाट्यावर जाऊन डबा द्यायची. आणि मी कधीच विसरलो नाही, आजही नाही विसरलो. ती जी मेहनत होती ना आई वडिलांनी केली ती कधी विसरायची नसते. तुम्ही कुठून आणत नाही महत्वच नाही, पण ते रूट्स विसरायचे नाही. पाय जमलेला असले पाहिजे तुमचे, हे मी तेव्हा शिकतो. मला आधी मेहनत माझ्या आईवडिलांची आवड. आणि म्हणून मी तर सकाळचाच डबा आला, संध्याकाळी पण खाल्ला 2 वर्ष 11वी 12वी. पण मला माझं गोल माहिती होतं, मला माझं लक्ष माहिती होतं की लोक तुम्हाला काही कळत नाही, पण तुम्हाला पण जात असतं. 11वी 12वीला माणसं कॉलेज तरी पाहिजे होतं. आणि जो डॉक्टरचा मुलगा होता तो सेकंड झाला, त्याच्यापेक्षा 2 मार्क जास्त पडले. आणि मराठीचे जे टीचर होते त्यांना दिलेलं वचन पण पूर्ण केलं. आणि जेवढे 10वीला मिळाले त्याच्यापेक्षा 2 मार्क 9च्या आला. दुसरं काहीच नाही, दुसरं कुठे विचारच केला नाही. आमचे 2 पोरं, मी आणि तो डॉक्टरचा मुलगा, आम्ही दोघं मेडिकल गेलो. बीजे मेडिकल कॉलेजला सीधा ऍडमिशन झालं. आम्हाला कुठे बीजे मेडिकल कॉलेजला असतं फर्स्ट इयर. ओके, सो इनोसेंट आहे, इनोसेंट कसं आहे तेव्हा असंच होतं, मला माहिती आपल्या असंच आहे. सो अच्छा पुढचं पण राहतो. ओके, आता मेडिकलला गेलो तर पुढे काय होणार, डॉक्टर झालो. डॉक्टर पुढे काय होणार, कुठेतरी जीवन येणार. तर आमच्या मॅडम जीवनामध्ये आल्या 94 अँड वी गॉट एंगेज. मी इंटर्नशिप करत होतो. इंटर्नशिपला असताना आमची एंगेजमेंट झाली. 1 वर्षांनी आमचं लग्न झालं 95ला. यावर्षी 30 वर्ष कंप्लीट झाली आमच्या. 30 वर्षाचा संघर्ष आहे, दोघांनी मिळून गेला. काहीच नव्हतं आमच्याकडं. जेव्हा मी एमडी करत होतो, माझा स्टायपेंड होतं 2 महिने झालं तरी, आणि तिचं सॅलरी होती, ती पूर्ण हॉस्पिटलला जॉब करत होती. फ्रेंड्स, लाईफ आम्ही दोघांनी ठरवलं की आपण कसं जगायचं, आपल्या पद्धतीने जगायचं, कोणाचा सपोर्ट मिळून नाही मिळून आपल्या दोघांची बॉन्ड महत्वाचे. आणि नंतर मी जेव्हा बिझनेस मध्ये आलो ना, त्याही वेळेस मला हेच कळलं की कोणी सपोर्ट करू आपण नाही करू, घरचे तुमच्या तुम्हाला सपोर्ट करू नाही करू, मित्र करू नाही करू, नातेवाईक करू नाही करू, तर नवरा आणि बायको दोघं जर युनायटेड असतील तर तुम्ही किती मी त्याच्याबद्दल नंतर बोलेल.
पासून 95 पासून आम्ही सोबत कुठेही गेलो तर तिकडे एकटा शिकवलं जात नाही. वी हॅव टू वेळ एक्सेप्ट आमच्या मेडिकलचं काही प्रोग्राम्स असतात. सो 94, 97